हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? आय होप सगळे छानच असतील. चला तर मग आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. त्याला आपण म्हणतो वालाचं बिरडं किंवा वालाची भाजी. जी आपले सुकवलेले वाल असतात त्याला आपण छान भिजवून त्याच्यापासून एक छान अशी भाजी तयार करतो, ज्याला मुंबई साईडला वालाचं बिरडं असं म्हटलं जातं. इथे मी दाखवत आहे बघा, हे छान वाल आहेत. मी एक रात्रभर भिजवून ठेवले होते आणि सकाळी ते छान भिजल्यानंतर त्याच्यावरचं जे साल असतं ते काढून घेतलेलं आहे आणि असे हे छानपैकी तयार आहेत. आता याची असे झटपट अशी आपण सुंदर अशी भाजी करणार आहोत. खूप इझी वेने दाखवत आहे, त्याने तुम्हाला कधीही करता येईल आणि ही भाजी इतकी सुंदर लागते. मुंबईतही खूप आवडीने खाल्ली जाते. सो आपण तयार करूया. आता इथे मी वाटण घेतलेलं आहे कांद्या खोबऱ्याचं. याच्यात थोडंसं आलं, लसूण, जिरं घातलेलं आहे मी. याची जर तुम्हाला रेसिपी किंवा ही कसं बनवतात हे हवं असेल तर मी इथे टॅग करून दिले का रेसिपीला. हा माझा एक बेसिक मसाला आहे, वाटण आहे, जे मी ऑलमोस्ट सगळ्याच भाजींमध्ये वापरते, कारण मला ते कच्चं कांदा आणि टमॅटोची पेस्ट सहसा नाही आवडत. आणि वाल्याच्या बिरडामध्ये ही चव खूप छान लागते कांद्या आणि खोबऱ्याची. मी एवढं परतून भाजून घेतल्यावर सुद्धा मी आता तुम्ही पाहत असाल कुकरमध्ये छान परतून घेतले तेल सुटेस्तोवर. ते सुटून झाल्यानंतर आता मी याच्यात थोडंसं बटाटा आणि वांगा घातलेलं आहे. याने टेस्ट खूप छान लागते. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण एकदा टाकून बघा, खूपच छान लागते. इवन मी जिथे पहिले राहत होती ना, तिथे मुंबईत, तिथे हिरव्या वालाची सुद्धा आम्ही भाजी करतो. जे ओले वाल असतात ते सुद्धा रेडीमेड बाजारात भेटतात. त्याची सुद्धा भाजी इतकी सुंदर होती. ती सुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तीही तुम्ही चेकआउट करू शकता. सगळं मिक्स केल्यानंतर छान पाणी ॲड केल्यानंतर त्याच्यात हवे ते मसाले, म्हणजे मी आता इथे मी बनवलेला जो आपल्या चॅनलवरही अपडेटेड आहे तो गोडा मसाला घातला, गरम मसाला घातला आणि 1-2 शिटी काढल्यानंतर, मी म्हणेल शिटी घेऊही नका, 15 मिनटं वाफेवरच काढा. खूप सुंदर ही भाजी तयार होते. डब्याला देऊ शकता. तुम्हाला कधी खायची इच्छा असेल तर तुम्ही संडेलाही खाऊ शकता. अत्यंत सुंदर लागते ही. पोळीसोबत, भाकरीसोबत, मुंबईत पावासोबतही खातात. तुम्हाला आवडली असेल तर नक्की चेकआउट करा. भेटते नवीन रेसिपीसह किंवा गाण्यासह. तोपर्यंत बाय बाय.